हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण रेक्टँगल कमांडबद्दल आणि पॉलिगॉन कमांडबद्दल पाहिलं होतं. ओके, रेक्टँगल कमांडमध्ये आपण फिल्लेट कशा जनरेट करू शकतो, म्हणजे रेक्टँगल विथ फिल्लेट, रेक्टँगल विथ चांफर आणि रेक्टँगल विथ विड्थ आणि रेक्टँगल विथ थिकनेस याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. त्यानंतर आपण पॉलिगॉन कमांडबद्दल पण पाहिलं होतं. पॉलिगॉनमध्ये आपण पॉलिगॉन कसा बनवला जातो आणि पॉलिगॉनचे कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, जसं की इन्स्क्राईब इन सर्कल, सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल आणि एज मेथड. ओके, आज आपण त्याच कमांडच्या आपण प्रॅक्टिस पाहणार आहे. ओके, सो लेट्स गो टू द प्रॅक्टिस. आणि त्याचबरोबर आपण आपली आज इलिप्स कमांडबद्दल पण डिस्कस करणार आहेत. ओके, सो गो टू द ड्रॉइंग. ओके, आता स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसतं दॅट इज अ हेक्झॉगॉन. म्हणजे बेसिकली बाहेरच्या साईडचं बघितलं तुम्हाला 6 साईड दिसत आहेत. इकडे इकडे 3 झाला आणि या साईडच्या 3, टोटली आपल्याकडे किती आहेत? 6 साईड्स वाला एक हेक्झॉगॉन आहे. आता जे आपण कालच्या लेक्चरमध्ये जे काही टाइप्स पाहिले होते, इन्स्क्राईब इन सर्कल, सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल आणि एज मेथड, मग याच्यापैकी कुठले यूज करू शकताय? तर इथे तुम्ही 2 मेथड यूज करू शकता, इन्स्क्राईब इन सर्कल अँड एज मेथड. म्हणजे आपल्याला दोन्हीही डायमेन्शन इथे पुटअप केलेले आहेत. एक जर तुम्हाला जर 50 जर घेत असाल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही एज डायमेन्शनचा यूज करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला इन्स्क्राईब इन सर्कल करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे 37 आणि याची या लाईनची तुम्हाला लेंथ दिलेली आहे 12. या दोघांचंही ॲडिशन जरी केलं तरी इट्स अ 50. दोन्हीपैकी कुठलीही कमांड यूज करू शकता. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पॉलिगॉन कमांड घेऊयात. POL ही शॉर्टकट की असते, ही कालच तुम्हाला सांगितलं होतं. पॉलिगॉन घेतलं, नंबर ऑफ साइड्स आपला हेक्झॉगन आहे म्हणून नंबर ऑफ साइड्स पहिलं एंटर केलंय. त्यानंतर आपल्याला एज मेथड घ्यायची आहे म्हणून इथं एज सिलेक्ट केली आहे. रँडम तुम्ही इथे क्लिक करू शकता. आता मी रँडम क्लिक केला आणि मग त्यानंतर त्याची लेंथ देतोय. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला स्ट्रेट असण्यासाठी आपल्याला ऑर्थो मोड इथे ऑन करावा लागेल आणि डिस्टन्स देतोय आपण 50. म्हणजे ऑल साइड्स आपल्या कितीचे झालेले आहेत? 50च्या जनरेट झालेले आहेत, राईट. त्यानंतर इथे जर डायग्राम मध्ये बघितला तर इथे तुम्हाला डॉट पॉइंट दिसतात. डॉट पॉइंट डिनोट अबाउट द मिड पॉइंट, म्हणजे तो काय करतो? मिड पॉइंट बद्दल सांगतोय. डॉट पॉइंट म्हणजे काय आहेत? मिड पॉइंट असं सांगतोय. ओके, आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला अँगल मध्ये लाईन क्रिएट करायची असतात तर त्यावेळेस तुम्हाला ऑर्थो मोडची गरज नसते. ओके, तर बिफोर ऑर्थो मोड मी ऑफ करण्यापूर्वी ही जी आपली जी लाईन आहे दॅट इज अ 12.5, तर या कमांडचा लाईनद्वारे ती कमांड किंवा ती लाईन क्रिएट करून घेतोय, कारण ती आपल्याला स्ट्रेट आहे. 12.5 वरती एस्केप करा. त्यानंतर हे जे तुम्हाला डार्क पॉइंट दिसत आहेत, इट इज अ मिड पॉइंट. आता मिड पॉइंट कसे शो करतोय? समजा मी इथे लाईन मध्ये घेतलं, लाईन कमांड सिलेक्ट केली आणि त्यानंतर या लाईनच्या मिड पॉइंटला ट्रायंगल मध्ये तो जो ग्रीन कलरचा जो सिम्बॉल दिसतोय, इट इज इन ट्रायंगल शेप, म्हणजे तो त्या लाईनचा काय आहे? मिड पॉइंट आहे. आता हा कशामुळे शो करतो? तर आपण DS सेटिंग पाहिलं होतं, ड्राफ्टिंग सेटिंग. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओ स्नॅप मध्ये, आता मी परत इथं क्लिक करतोय, DS सेटिंग. ओके, DS टाईप केलं. DS टाईप केल्याच्या नंतर इथे आपल्याला ऑब्जेक्ट स्नॅप मध्ये आहे, इथे आपल्याला सेंटर म्हणून इथं जे मिड पॉइंट, सेंटर हे 2 ऑप्शन्स किंवा ऑल ओव्हर आपण सर्वच ऑप्शन्स काय केले तिथे ऍक्टिव्ह केले. त्याचबरोबर हे फक्त टिक असून चालत नाही, त्याचबरोबर इथं जे ऑब्जेक्ट स्नॅप ऑन आणि ऑब्जेक्ट स्टॅक ट्रॅकिंग हे दोन्हीही तुम्हाला ऑन असावं लागतं. ओके, तर मी ओके करतोय. त्यानंतर आपण लाईन कमांड घेणार आहेत. लाईन कमांड या लाईनच्या मिड पॉइंट पासून या लाईनच्या मिड पॉइंट पर्यंत आपल्याला लाईन जाते. आता इथे आपला ऑर्थो मोड ऑन आहे, त्याच्यामुळे ऑर्थो मोडला मी ऑफ करतोय. ऑर्थो मोड साठी F8 ही शॉर्टकट की असते, फंक्शन की. ओके, आता हा बनवला. परत आपल्याला लाईन क्रिएट करायची आहे. आता हा 12 पॉइंट लाईनच्या एंडिंग पासून या लाईनच्या मिड पॉइंटला आता जी ड्रॉ केली आहे त्या लाईनच्या मिड पॉइंटला आपण काय करतोय? दुसरा एक लाईन क्रिएट करतोय. ठीक आहे, त्यानंतर आता आपण हा क्रिएट केला. त्यानंतर आता जी लाईन ड्रॉ केली आहे याच्या मिड पॉइंट पासून इकडे एक आपल्याला
एक लाईन आहे, त्याचं लेंथ वगैरे दिलेलं नाहीये, ते आपण रॅन्डम घेतोय. आता इथे याचा हा मिड पॉइंट आला, इथून या पॉइंटच्या लाईन मध्ये तो आपल्याला असला पाहिजे. आणि ही जी लाईन आहे आणि आता जे आपण जनरेट करतोय दोन्ही एकमेकाला पॅरललिझम मध्ये असल्या पाहिजे. आता ही जे वरची जे ज्या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन दिसतंय 32.44, तर याच्यामध्ये एक त्याच्यावरती तुम्हाला एक डॅश वाली लाईन दिसते, डॉट डॉट वाली. ओके, हॉरिझॉन्टल डॉट वाली. ओके, तर ती लाईन आणि आपली लाईन जी ड्रॉ करतोय ती एकमेकाला पॅरलल आहे का बघा, ती प्रॉपर पॅरलल पाहिजे. आता पॅरलल येते ती बरोबर, आणि वरतून तो ट्रॅक पण करतोय. आता क्लिक करा इथे ग्रीन लाईन, तर हा आपला पोर्शन इथे बनलेला आहे. ओके, आता इथे पाहू शकता इकडे पण सेम पोर्शन तसाच आहे आपल्याला, आहे का? मग काय परत ड्रॉ करायचं का, तर परत आपण ड्रॉ नाही करत. आता यासाठी काय करतो आपण, मिरर कमांडचा यूज करतो. आता मिरर कमांड कुठे आहे, तर आपला हा मॉडिफाय पॅनल मध्ये तुम्हाला मिरर कमांड पाहायला मिळते. कुठे? मॉडिफाय पॅनल मध्ये. मग कुठली कमांड आहे, तर इथे आपली कमांड आहे मिरर. आतापर्यंत आपण कॉपी वगैरे केलं होतं, कॉपीच्याच साईडला राईट हँड साईडला आपल्याला मिरर कमांड पाहायला मिळते, आणि मिरर साठी आपण MI ही शॉर्टकट की यूज करतो. इथं मिरर केलं, मग मिरर कशा कशाला करायचंय, आता इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन येतात. सिलेक्ट ऑब्जेक्ट, पहिला ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, दुसरी लाईन सिलेक्ट केली आहे, तिसरी लाईन सिलेक्ट केली आहे, चौथी लाईन सिलेक्ट केली आहे. आता तरी पण आपल्याला इन्स्ट्रक्शन काय येत आहे, इथे कमांड लाईन मध्ये पाहू शकता सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय. आता ऑलरेडी ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करून सुद्धा सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय. आता जेवढे आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे होते तेवढे आपण सिलेक्ट करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे एंटर करावं लागतं, म्हणजे जे ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेत ते ऍक्टिव्ह होण्यासाठी किंवा सिलेक्ट होण्यासाठी इथे एंटर करा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय येतं, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन येते स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन. आता हा आपण कसा करतोय, या साईडला मिरर करतोय, म्हणजे लेफ्ट टू राईट कडे, आपल्या लेफ्ट टू राईट कडे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट हा घेऊयात. त्यानंतर फर्स्ट पॉइंट घेतल्याच्या नंतर आपल्याला विचारतोय सेकंड पॉइंट. आता सेकंड पॉइंट तुम्ही याचा मिड पॉइंट पण देऊ शकता किंवा हा पण पॉइंट देऊ शकता. ओके, पण एक लक्षात ठेवायचं, मिरर करताना आपला ऑर्थो मोड ऑन ठेवायचा, जेणेकरून आपले पॉइंट काय होतील, जे आपण फर्स्ट आणि सेकंड पॉइंट मिरर करण्यासाठी किंवा मिरर लाईन जनरेट करण्यासाठी जे घेतोय ते प्रॉपर येतील. तर आता इथे आपले प्रॉपर येत आहेत, तर काही प्रॉब्लेम नाहीये. इथे मी याला सिलेक्ट केलं. त्यानंतर अजून एक इन्स्ट्रक्शन येत आहे, इरेज सोर्स ऑब्जेक्ट, म्हणजे जो आपण सिलेक्ट केला होता त्याला इरेज करायचंय का, करायचं असेल तर तुम्ही यस करा. आपल्याला इथे नाही करायचंय म्हणून इथे आपण नो कमांडचा यूज करतो. आता परत आपल्याला मिरर करायचं आहे, हा पोर्शन परत डाउनवर्ड आहे आपल्याला, तर त्यासाठी परत मिरर कमांड. आता मिरर साठी मी तुम्हाला शॉर्टकट की काय म्हणली आहे, MI. ओके, आता मिरर काय काय करायचंय, तर मिरर या दोन लाईन करायच्या नाहीयेत, लक्षात ठेवा. ज्या मी हायलाइट केलेल्या आहेत, इथली आणि ही लाईन, या दोन लाईन आपल्याला नाही करायच्या. आता इथे आपण ही लाईन सिलेक्ट करा, ही लाईन सिलेक्ट करा, ही लाईन सिलेक्ट करा. त्या लाईन वरती फक्त कर्सर क्लिक करतोय आपण. आता जेवढं पाहिजे होतं तेवढं काय झालं, सिलेक्ट झालं. समजा चुकून एखादी वेळेस आपली ही लाईन सिलेक्ट झाली आहे, चुकून ही लाईन सिलेक्ट झाली आहे, तर मग अशा वेळी त्या लाईनला किंवा जो अनवॉन्टेड पोर्शन तो डिसिलेक्ट करायचा. आपल्याला सिलेक्ट नकोय, चुकून सिलेक्ट झालाय, त्याला सिलेक्शन मध्ये नकोय, तर त्यासाठी शिफ्ट प्रेस करायचं आणि त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून तो सिलेक्ट झालेला ऑब्जेक्ट काय होतो, डिसिलेक्ट होतो. आता जेवढं पाहिजे होतं तेवढं आपण काय केलंय, इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर काय करायचं, इथं सिलेक्ट आपल्याला ऑब्जेक्ट असा परत आपल्याला इन्स्ट्रक्शन दाखवतंय. त्यानंतर काय करायचं, एंटर करायला विसरायचं नाहीये, तर एंटर करा. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथं इन्स्ट्रक्शन येत आहेत, फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन. आता मिरर लाईन कशी द्यायची आहे, आता इथे आपल्याला अपचा पोर्शन डाऊन कडे मिरर करायचा आहे, राईट, वरचा पोर्शन खाली मिरर करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पॉइंट जे घ्यावे लागतात ते हॉरिझॉन्टल लाईन मध्ये घ्यावे लागतात, म्हणजे मिरर लाईन आपल्याला जनरेट हॉरिझॉन्टली करावी लागते. आता हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, हा हॉरिझॉन्टल आहे. मी जर व्हर्टिकल लाईन, हे जे ग्रीन लाईन दिसते इट इज इन व्हर्टिकल,
तर आपल्याला इथे काय करावं लागेल, हॉरिझॉन्टल. आता मी हा पॉइंट आणि हा पॉइंट असे दोन पॉइंट इथे घेतले. त्यानंतर यस करायचंय का नकोय, आपल्याला इथे नो करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपला काय झालेला आहे, हा पोर्शन क्रिएट झालेला आहे. आता तुम्हाला जर डायमेन्शन्स आपण दिलेले ते प्रॉपर आहेत का नाही ते जर पाहायचं असेल तर इथे बघू शकता याच्यामध्ये डायमेन्शन्स. ओके, आपल्याला तो 25 mm वरती दिला होता. याला जर चेक करायचं असेल तर इथे अलाइन डायमेन्शन्स आपल्याला घ्यावे लागतील. इथे मी काय करतोय, अलाइन कमांड घेतोय. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला काय आहे, 25 mm चा पाहिजे. तर 25 mm मध्ये तो आपण जनरेट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. तर हा ऑब्जेक्ट आपण पॉलीलाईन द्वारे ड्रॉ केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट एक आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे जो रेक्टँगल संदर्भात आहे आपल्याला, कारण आपण काल ज्या कमांड पाहिल्या त्या रेक्टँगलच्या कमांड पाहिल्या. ओके, तर आता इथे ड्रॉइंग 2 वरती आलोय. तर इथे एक प्लेट आहे. काय आहे, एक प्लेट आहे ज्याचं डायमेन्शन दिलेलं आहे 250 बाय 150 चा एक डायमेन्शन दिलेला आहे. राईट, समजतंय काय म्हणतोय तुम्ही? ओके, तर या कंडिशन मध्ये आपण काय करणार आहे, तर लक्षात घ्या, एक रेक्टँगल घ्यायचा. आता इथं कॉर्नर टू कॉर्नर रेक्टँगल घेणार आहे. सो गो टू द रेक्टँगल कमांड, REC. आता सुरुवात करायची आपल्याला 0,0 पासून, 0,0 एंटर. त्यानंतर आपल्याला त्याचं लेंथ किती दिलेलं आहे, कितीचं दिलंय, 250 बाय 150. 250, 150 ची व्हॅल्यू आपण इथे पुटअप करणार. तर आपला हा बाहेरचा शेप जनरेट झाला. आता त्याच्या आतमध्ये तुम्हाला इथे छोटे 4 सर्कल दिसत आहेत ज्याचं डायमीटर 25 दिलेलं आहे. इथे आपल्याला लिहून पण दिलंय डायमीटर 4 प्लेसेस, सॉरी डायमीटर 25 4 प्लेसेसला आहे. ओके, डायमीटर 25 हे 4 प्लेसेस. 4 प्लेसेस कुठले, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आणि त्याच्या एक मिडलला, म्हणजे आता हा 125 आणि वरतून सॉरी बेसपासनं म्हणजे खालच्या लाईनपासनं आपल्याला 50 mm वरती एक 50 डायमीटरचं सर्कल जनरेट केलेलं आहे. तर इनिशियली आपण काय करूया, याच्यामध्ये पहिला हा छोटेवाले सर्कल ड्रॉ करून घेऊया. आता छोटवाला सर्कलचं पोझिशन काय आहे, एक्स डायरेक्शनला 30, वाय डायरेक्शनला 30. एक मेथड अशी होती की आपण डायरेक्टली काय करू शकलो असता, इथून 30 mm आणि व्हर्टिकली ऑर्थो मोड ऑन करूया, व्हर्टिकली 30 mm. तर असं करून आपण काय करू शकतो, इथे डायरेक्टली काय करता येईल, आपल्याला सर्कल ड्रॉ करता येईल. आता ही मेथड घेण्यापेक्षा आपण इथे ओरिजिनला ड्रॉ केलंय, बरोबर आहे, काय केलंय, ओरिजिनला ड्रॉ केलंय. तर आपण डायरेक्ट कोऑर्डिनेट पण टाकू शकतो, 30,30 तर टाकू शकतो, डेफिनेटली टाकू शकतो. कारण स्केच आपण स्टार्ट केलेलं आहे कुठे, ओरिजिनला स्टार्ट केलंय, दॅट इज 0,0. सो गो टू द सर्कल कमांड, C, एंटर. त्याचं सेंटर द्यायचं, स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल 30,30 असं आपण दिलं. त्यानंतर त्याचं रेडियस आपल्याला डायमीटर द्यायचं असेल तर डायमीटर देऊ शकता. तर इथे खाली आपल्याला डायमीटर पण शो करतोय, D एंटर करून त्याला डायमीटर. आता इथे 25 डायमीटर आहे तर त्याची रेडियस किती येणार आहे, 12.5 ची रेडियस आपल्याला येते. ओके, 12.5 ची रेडियस येते. तर 12.5 च्या रेडियसचा आपण इथे सर्कल ड्रॉ केलाय. इथे तुम्हाला चेक करायचं असेल तर याचं डायमीटर वगैरे पण तुम्ही चेक करू शकता, तो प्रॉपर 25 आहे का नाही, आहे, इथे 25 डायमीटर. कुठे गेलो होतो आपण, युटिलिटीज मध्ये, मेजर मध्ये आपल्याला इथे रेडियस म्हणून ऑप्शन होता, तर रेडियस वाला ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे. आता इकडे पण तेवढ्याच mm वरती, म्हणजे या पॉइंट पासून 30 वरती आहे, इकडचा पण हा या पॉइंट वरनं. तर या कंडिशन मध्ये आपण याला मिरर करू शकतो. आता आपण मिरर कमांड पाहिली होती प्रिव्हियस याच्यामध्ये. आता याला सिलेक्ट केलं, इथं मिरर कमांड म्हटलं. मिरर करताना आता आपल्याला लेफ्टचा राईट कडे मूव्ह करायचं असेल तर काय करतो आपण, पॉइंट हे व्हर्टिकली घेतो, राईट. जसं की याचा हा मिड पॉइंट आणि हा मिड पॉइंट, असे 2 पॉइंट घेतले. पहिला आपण लाईनचा मिड पॉइंट घेतला आणि लास्ट काय घेतला, रेक्टँगलचा मिड पॉइंट घेतला किंवा रेक्टँगलचा सेंटर घेतला. ओके, तर हा इकडे आला. या दोघांनाही सिलेक्ट करूयात. इनिशियली सिलेक्ट केलं तरीही चालतं, परत
MI. आता हा अपवर्ड पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला मिरर लाईन काय द्यावी लागेल, हॉरिझॉन्टल द्यावी लागेल. ओके, इथे नो करा. तर हा असा आपण शेप काय बनवलेला आहे, क्रिएट केलेला. ओके, त्यानंतर आपल्याला मिडला किती mm वरती आहे, तर 50 mm वरती. आता मिड लाईन आपल्याला ऑटोमॅटिकली मिड पॉइंट भेटतो. इथून डायरेक्ट 50 mm असं पण टाकू शकता, किंवा डायरेक्ट कॉर्डिनेट पण तुम्ही टाकू शकला असता. डायरेक्ट कॉर्डिनेट टाकू शकला असता. आता इथं एक्स डायरेक्शनला किती आहे, 125चं डिस्टन्स दिलंय, आणि वाय डायरेक्शनला किती दिलंय, 50 दिलंय. म्हणजे 125/50 असं आपण कॉर्डिनेट जरी टाकले असते तरीही चाललं असतं. दोन्ही मेथड तुम्हाला चालतात. इथे परत मी सर्कल घेतला, सर्कलचं डायमीटर 25 आहे, सॉरी डायमीटर 50 आहे, म्हणजे रेडियस किती असणार आहे, 25 असणार आहे आपल्याकडे. आणि हा जी लाईन आहे ही आपण काय करू शकतो, डिलीट करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट्स याच्यामध्ये? ओके, तर हे होते दोन जे आपण याच्यातला रेक्टँगलचं सिंपल एक आपण एक्सरसाइज पाहिलेला आहे याच्यामध्ये. क्लिअर? ओके, तर आता आपण इलिप्स कमांड बद्दल बघूयात. इलिप्स कसा आपण बनवू शकतो. ओके, आता इलिप्स बनवण्यासाठी आपल्याला इथं दोन मेथड आहेत. ओके, सेंटर इलिप्स आणि ऍक्सिस एंड इलिप्स असे दोन ऑप्शन्स आहेत. आता सेंटर इलिप्स मध्ये काय होतं आणि ऍक्सिस एंड मध्ये काय होतं. आता इलिप्स जो असतो, आता तुम्हाला स्क्रीनवरती इथं जे दिसतंय, तर इलिप्स म्हणजे आपला अंडाकृती शेप असतो. ओके, तर त्याला दोन डायमेन्शन द्यावे लागतात. एक असतो त्याचा मेजर लेंथ किंवा मेजर डाया, आणि दुसरा असतो मायनर डाया. ओके, तर याच्यानुसार आपल्याला इथं दोन टाइप्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, सेंटर अँड ऍक्सिस एंड. आता सेंटर मध्ये त्याचा मेजर डाया पण आपण सेंटर पासूनच देतो, म्हणजे जसं की आपण रेडियस प्रोव्हाइड करतो, पण तिथे दोन व्हॅल्यू द्यावे लागतील, मेजर साठी आणि मायनर साठी. तर याच्यातला आपण फर्स्ट ऑप्शन घेतोय, दॅट इज द सेंटर. सेंटर घेतल्याच्या नंतर इथे लक्षात ठेवा स्पेसिफाय सेंटर पॉइंट म्हणतोय तो. आता इथं मी रॅन्डम पॉइंट क्लिक केला, त्यानंतर राईट हँड साईडला माझ्या राईट हँड साईडला मी कर्सर मूव्ह करतोय. मी जेवढं डिस्टन्स दिलं, समजा इथं मी 100 mm टाकलंय, तर लेफ्ट हँड साईडला पण, लेफ्ट हँड म्हणजे या साईडला पण तेवढंच 100 mm जनरेट होतं. म्हणजे टोटली तो 100 + 100 200 mm चा क्रिएट होतो. ओके, त्यानंतर आता इथं तर काय म्हणतोय, अदर ऍक्सिसचा डिस्टन्स. आता इथं मी तुम्हाला म्हटलं होतं दोन डायमेन्शन द्यावे लागतात. आता आपण मेजरचा किंवा मायनरचा दोन्हीपैकी कुठला तरी एक दिलाय असं समजूया. आता एक व्हॅल्यू, आता इथली जी व्हॅल्यू आहे सेकंड व्हॅल्यू, तुम्ही जर 100 पेक्षा जर कमी टाकलात तर प्रिव्हियस वाला तुमचा मेजर होतो, जो आपण 100 व्हॅल्यू दिली आहे तो मेजर होतो. इथे जर मेजर पेक्षा म्हणजे 100 पेक्षा व्हॅल्यू जर आपण जास्त दिली, 100 म्हणजे आपण प्रिव्हियसली यूज केलेली आहे 100 त्याच्याबद्दल बोलतोय. ओके, 100 पेक्षा जर जास्त यूज केली तर आता जो आपण व्हॅल्यू टाकणार आहे तो त्याचा मेजर ऍक्सिस होईल. ओके, तर इथं व्हॅल्यू काय देत आहेत, दॅट्स मॅटर. प्रिव्हियसली आपण सेंटर पासून राईट हँड साइड 100 दिली आहे, आता इथं मी 60 देतोय, इथे पण सेंटर पासून 60 देतोय. म्हणजे टोटली आपला जो पार्ट जनरेट झालेला आहे, तर तो जनरेट झालेला आहे 200/120 चा. स्क्रीनवरती पाहू शकाल. इथे पहा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बोलतो, इथे इलिप्स बनवलेला आहे आपण. ओके, तर हा आहे आपला इलिप्स कमांड इथे. ठीक आहे, तर हा इलिप्स बनवला आपण सेंटर कमांडनी, कारण दोन्ही व्हॅल्यू जी दिलेल्या आहेत आपण त्याचा मेजर डाया आणि मायनर डाया हे दोन्हीही आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, सेंटर पासून डायमेन्शन दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी कमांड आहे दॅट इज द ऍक्सिस एंड. हा ऍक्सिस एंड मध्ये फर्स्ट डायमेन्शन आपण टोटल प्रोव्हाइड करतो. फर्स्ट डायमेन्शन कुठलं प्रोव्हाइड करतो, टोटल, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. जसं प्रिव्हियस याच्यामध्ये आपल्याला 200चा पाहिजे होता, पण आपण व्हॅल्यू काय दिली आहे, 100 दिली आहे, 100 दिली आहे, कारण 200/100
आपल्याला 160चा हवा होता, सॉरी 120चा हवा होता, 200/120चा हवा होता, राईट. तर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू काय दिली आहे, 100,60 दिली आहे. पण हा जो दुसरा टाईप आहे ऍक्सिस एंडवाला, तर याच्यामध्ये फर्स्ट डायमेन्शन हे टोटल द्यावं लागतं आपल्याला. म्हणजे 200चा पाहिजे असेल 200, 150चा पाहिजे असेल 150. आता इथं मी टोटल टाकतोय 150, आणि जो दुसरा व्हॅल्यू आहे, दुसरी व्हॅल्यू आपण सेंटर पासूनच घेतो ऍक्सिस एंड मध्ये. ओके, ऍक्सिस एंड मध्ये पण सेम घेतो. आता इथं जर व्हॅल्यू मी जर सेम टाकली, म्हणजे आपण इथं 160 टाकलेला आहे, बरोबर, 150 टाकलेला आहे. इथे जर व्हॅल्यू मी जर 75 टाकली तर इट शोज लाईक अ सर्कल. तो सर्कल सारखा दिसतो, पण त्याला रेडियस अप्लाय होत नाहीत, लक्षात असू द्या. इथे एकतर व्हॅल्यू आपल्याला जास्त टाकावी लागेल किंवा कमी टाकावी लागेल. आता इथं मी टाकलाय 150, ही व्हॅल्यू मी टाकतोय 100. ओके, तर आता हा आपला मेजर झाला आणि हा मायनर झाला. तर प्रिव्हियस कंडिशन मध्ये जो जास्त डायमेन्शन तो आपला मेजर होतो, किंवा जिथं जास्त व्हॅल्यू तो मेजर असतो, आणि त्याचा दुसरा जो असतो तो मायनर असतो. जिथं व्हॅल्यू जास्ती तो मेजर, जिथे व्हॅल्यू कमी तो मायनर असतो. हे आपण इलिप्स मध्येच तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात, बाकी कुठे आतापर्यंतच्या आपण कुठल्याच बाकीच्या कमांड मध्ये पाहिलेल्या नाहीये. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलात तर इलिप्स बद्दल पाहिलं. इलिप्सच्या दोन आपल्याकडे टाइप्स आहेत, सेंटर आणि ऍक्सिस एंड. आणि एक्सरसाइज पाहिलं आपण कालच्या लेक्चरच्या याच्या बेसिसवरती, जो रेक्टेंगल आणि पॉलीगॉन या कमांड वरती आपण पाहिलेला आहे. ओके, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.